चला तर मंडळी, आज आपण मस्त असा गरमागरम नवीन पद्धतीचा नाश्ता बनवणार आहे, कमी ऑइलमध्ये, कमी वेळामध्ये आणि कमी सामानामध्ये। तर एकदम आजचा चटपटा मजेदार एकदम क्रिस्पी आजचा नाश्ता बनणार आहे। एंडपर्यंत पाहत राहा, स्किप बिलकुल करू नका। चौपाटी वगैरे हे खायला जाऊ नका, घरीच एकदम जबरदस्त बनवा। आजची नारी शक्ती आहे, आपण काय नाही बनवू शकतो, सर्व काही बनवू शकतो। मला असं वाटते की आजची आपली पिढी आहे ना, एक से बढ़कर एक आहे। सर्व पदार्थ आपल्याला सर्वांना बनवता येतात। हायजेनिक खाल्ल्यापेक्षा घरीच बनवा आणि घरीच खा। तर प्लीज चॅनलवर नवीन असाल माझ्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका आणि घंटीला नक्की इथे प्रेस करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। तर चला, इथे एक बाउल घ्यायचा आहे, एक ब्रेड पॅकेट घ्यायचं आहे आपल्याला, इथे अर्धा कप बेसन घ्यायचं आहे आणि इथे एक अंडा घ्यायचा आहे। नॉनव्हेज वगैरे पसंत नसेल तर बिलकुल इथे तुम्ही स्किप करू शकता। इथे अंडा बटर किंवा इथे तुपाचा वापर करू शकता, तसंही तुम्ही इथे फेटू शकता। तर मी इथे एक अंड्याचा वापर करणार आहे। इथे चाळून घ्यायचं आहे आपल्याला, बेसन वगैरे ते ॲड करायचं आहे। तर 2 मिनटं आपल्याला पहिल्यांदा अंडं फेटून घ्यायचं आहे। इथे साखर घालायची अर्धा टीस्पून, हे बॅलन्स ठेवतात साखर वगैरे घातल्यामुळे। बस 2 मिनटं आपल्याला इथं फिरून घ्यायचे आहे। चांगलं इथे फेटल्या गेलेलं आहे, तर एक चाळणी घ्यायची आणि चांगलं इथे बेसन चाळून घ्यायचं, डस्ट वगैरे राहते ते निघून जाते। तर बेसन कोणत्याही क्वालिटीचं घ्या। इथं मीठ घालायचं आहे आपल्याला, हळद घालायची अर्धा टीस्पून। जास्त आपण इथे मसाले वगैरे ॲड करणार नाही, इथे बॅटर बनवायचं आहे आपल्याला, तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि चांगलं इथे बॅटर बनवून तयार करायचं आहे। जास्त आपल्याला इथं थिकही नाही करायचं आहे आणि जास्त पातळही नाही करायचं आहे, मीडियम आपल्याला इथे बॅटर लावून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही मीडियम इथे बॅटर आपलं लावलेलंच आहे। तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। इथे आपण विनो वगैरे काहीच ॲड करणार नाही, आपण इथे अंड्याचा वापर केलेलाच आहे। इथे आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि थोडंसं इथे कोथिंबीर घालायचं आहे। तर चला आता दुसरी प्रोसिजर। इथे गॅस माझा फुल आहे, इथे मी नेहमीचा तवा घेतलेला आहे, थोडंसं ऑइल घालायचं आहे। एकदम कमी ऑइलमध्ये आजचा नाश्ता बनणार आहे, एंडपर्यंत पाहत राहा, तुम्हाला नक्की आवडेल हे। तर इथे आपण जे बॅटर बनवलेलं आहे बेसन आणि अंड्याचं, तिथे डिप करायचं आहे आपल्याला। ब्रेड कोणतेही घेऊ शकता तुम्ही, इथे मैद्याचे किंवा इथे गव्हाचे, कोणतेही इथे तुम्हाला जे आवडत असेल ते, काहीच इथं फरक पडणार नाही। कोणतंही बेसन वापरा आणि कोणतेही ब्रेड, बस इथे आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला 2-3 मिनटं द्यायचे आहे एका बाजूला। चांगलं इथे जे अंडा आहे तर इथे डबल होणार आहे आपलं बेसन आणि ब्रेड। तर पाहू शकता तुम्ही, याच्यावर आपल्याला थोडेसे काप केलेले इथे मी कांदा घेतलेला आहे, थोडीशी इथे पत्तागोबी, सम्मा, जेवढे घरामध्ये मसाले आहे ना सर्व ॲड करा, काहीच हरकत नाही आहे, जबरदस्त लागणार आहे। इथे कुठून मिरची घ्यायची आपल्याला, तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता किंवा लाल मिरची पावडरचा वापर करू शकता। तर मी कुटलेली भाजून घेतलेली मिरची पावडर आहे, मी घरीच वापरते ही, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही। तर बस इथे थोडेसे आपल्याला गरम मसाले वगैरे ॲड करायचे आहे, चाट मसाला वगैरे। तर 2-3 मिनटं झालेले आहे, फिरून घ्यायचे आपल्याला। बघू शकता तुम्ही, जी खालची बाजू आहे मस्त इथे डबल झालेली आहे, किंवा आपण इथे अंड्याचा वापर केला त्याच्यामुळे इथे आपली चांगला फुललेला इथे ब्रेड तुम्हाला दिसत असेल। आणि इथे बेसन जे आहे तर चांगले इथे भाजले जातात, त्याच्यामुळे टेन्शन नाही, कच्चे राहण्याची शक्यता नाही आहे। थोडंसं ऑइल घालून मस्त क्रंची करून घ्यायचे आपल्याला आणि इथे परफेक्ट आपले मसाले वगैरे कोट होतात। तर मुले वगैरे खात नाही, तर असे बनवून तुम्ही देऊ शकता, मस्त असा एकदम क्रंची जबरदस्त चटपटा नाश्ता लागतो। इथे 2-3 मिनटं झालेले आहे, चांगली इथे आपले क्रंची झालेले आहे ब्रेड, पाहू शकता तुम्ही। तर काढून घेतलेले आहे। तर अशीच दुसरी पद्धत आपल्याला अशीच फॉलो करायची आहे, बस तशीच प्रोसिजर करायची आहे, पहिली आपण जशी केली तशाच पद्धतीची। थोडंसं ऑइल घाला, त्याच्यावर ब्रेडमध्ये डीप करा आणि इथे नेहमीच्या तव्यावर, तुम्ही इथे नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता। तर बस इथे आपण इथे सलाद वगैरे जे आवडत असेल तुम्हाला, काहीच हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार इथे मस्त सलाद वगैरे ॲड करा, असं मस्त मजेने खा। तुम्हाला जसं वाटत असेल तसं तुम्ही करू शकता। कमी ऑइलमध्ये आजचा आपला नाश्ता तयार होत आहे। तर बघू शकता तुम्ही 2-3 मिनटामध्ये, 5 मिनटाच्या अंदर कमीत कमी मी तुम्हाला दाखवत आहे, त्याच्यामुळे थोडासा टाईम जास्त लागू शकते, पण 10 मिनटं लागतातच याला। तर मस्त हा 10 मिनटांनी नाश्ता बनवून तयार होतो, एकदम क्रंची चटपटा नाश्ता। पाहू शकता तुम्ही, सर्व इथे मसाले ॲड केलेले आहे मी, हे सुद्धा काढून घ्यायचे आपल्याला। तर मी इथे सर्व इथे अशाच पद्धतीने तयार केलेले आहे सँडविच ब्रेड। तर पाहू शकता ही आखरीची बॅच आहे आपली, मी गॅस बंद केलेला आहे, चांगले क्रिस्पी झालेले आहे एकदम मस्त।
दिसायलाही सुंदर, खायला खूप टेस्टी. एक वेळा ट्राय नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. हा कमी वेळेचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर चला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा हे सलाद याच्यावर टाकू शकता. तर हा घ्या गरमागरम अंडा आपला सँडविच. तर याला अंडा सँडविच म्हणा की ब्रेड सँडविच म्हणा, जे तुम्हाला बनायचं असेल ते नाव द्या. मस्त जबरदस्त एकदम सँडविच ब्रेड तयार झालेले आहे कमी ऑइलमध्ये, टेस्टी जबरदस्त. कशी वाटली प्लीज 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 मला नक्की कळवा. तर तुम्ही कोणत्याही चटणीचा इथे वापर करू शकता. इथे लाल मिरचीचा ठेचा घ्या किंवा इथे हिरवी चटणी घ्या, नारळाची चटणी घ्या, दही घ्या. इथे मी केचप घेतलेला आहे. जे तुम्हाला आवडत असेल त्याच्यासोबत एन्जॉय करा. मस्त लागतो हा खायला चटपटा कमी वेळेमध्ये बनणारा नाश्ता. कशी वाटली रेसिपी आजची मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा. तर भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.